मुलं फक्त नावाने बदनाव आहेत. खरं प्रेमात धोका कोण देतं ही आजची स्टोरी ऐकल्यानंतर मला सांगा. ही स्टोरी मंगेश नावाच्या एका भावाची आहे. तो सांगतो 2 फेब्रुवारी 2014 पासून माझं रिलेशन होतं त्या पोरीसोबत. आमचं प्रेम खूप चांगलं चालू होतं. त्या मुलीला मणक्याचा आजार होता, तरी सुद्धा मी तिला कधी सोडलं नाही, कारण मी तिच्या शरीरावर नाही तर मी तिच्या मनावर प्रेम करत होतो. आमच्या दोघांच्या नातीची खबर तिच्या घरी पण होती, पण तिच्या आईला ह्याच्याशी काहीच प्रॉब्लेम नव्हता. 2023ला त्याने एक टेस्ट केली आणि त्याच्यात त्यांना समजलं की 30% तरी चान्सेस आहे ती आई होण्याची. आणि तेव्हा तिच्या आईची नियत बदलली. तेव्हा तिच्या आईला तो मुलगा वाईट दिसायला लागला, तो मुलगा जाती बाहेरचा दिसायला लागला, त्याच्याकडे पैसा नाही ह्या गोष्टी आठवल्या आणि ती त्या मुलीला समजत घालायला लागली. त्या पोरीने ऐकलं नाही तर तिच्या आईने आत्महत्याचा प्रयत्न केला, स्वतःचा पदर जाळून घेतला आणि त्या मुलीला ब्लॅकमेल केलं की तू जातीतल्या मुलासोबत लग्न कर म्हणून. 2024 मध्ये पुन्हा त्या मुलीला टीबीचा आजार झाला. तर तिच्या नातेवाईकांनी, तिच्या घरच्यांनी सगळ्यांनी तिला सोडून दिलं, तिला वाळीत टाकलं. तिला जेवण सुद्धा ते दुरून द्यायचे. तिला टीबी झालेलं माहित असताना सुद्धा पुन्हा मी तिची साथ द्यायची ठरवली. सगळ्यांनी तिला वाळीत टाकलं होतं, पण मी तिला जवळ केलं. मी नेहमी तिला बोलायचं आपण मेलोत ना तर दोघांनी सोबतच मरायचं. तिच्या घरच्यांना तेव्हा पण मी गोड वाटायला लागलो. तेव्हा पण त्यांना माझा पैसा, माझं करिअर काहीच नाही दिसलं. 2025-26ला तिचा टीबी बरा झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं की ती आता एकदम व्यवस्थित आहे. घरच्यांची पुन्हा नियत बदलली आणि तिच्यासाठी स्थळ बघायला चालू केलं. अवघ्या 15 दिवसात त्या मुलीचं तिच्या घरच्यांनी लग्न ठरवलं आणि त्या ताणाताणामध्ये मी विष घेतलं, सुसाईड करायचा प्रयत्न केला. मी आयसीयूला ऍडमिट होतो 10-15 दिवस, तरी सुद्धा ती मला बघायला सुद्धा नाही आली. आणि तिच्या वाईट काळामध्ये मी तिच्या सोबत होतो, पण माझ्या वाईट काळात ती सोबत नव्हती. ताई, मी तिच्या पुढे खूप रडलो. ताई, तिचे पाय पकडले की प्लीज मला सोडून जाऊ नको. मग शेवटी तिने मला फसवलं आणि तिने मला धोका दिला. ती मला पुन्हा सोडून गेली. ही स्टोरी इतकी शेअर करा ना की त्या मुलीपर्यंत पोहोचली पाहिजे आणि तिच्या घरच्यांपर्यंत पण, आणि त्यांना समजलं पाहिजे की त्यांनी हिरा गमावलाय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.